तर मित्रांनो, आज संडे असल्यामुळे आम्ही लोकांनी प्लॅन केला कुठेतरी आउटिंगला जाऊया. आय नो तुम्हा लोकांना माहीत असेल, जे नियर बाय राहतात त्यांना सगळ्यांना हे लोकेशन माहीत असेल. खूप मस्त आणि निसर्गरम्य असं हे लोकेशन आहे. चष्मा घे, घाल चष्मा. हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? हॅलो गाईज, बाय बाय. बाय बाय. तर बघू शकता या साईडला महेश आणि त्याचा मित्र लिमराज दोघं जण सोबत. आम्ही चाललोय बांबोड्याला आरे कॉलनीमध्ये स्विमिंग करायला, कारण आरे कॉलनी आमचा फेवरेट स्पॉट आहे. दिवसा पण आणि रात्री पण. चलो. ते गावच्या सारखे रस्ते आहेत. हे साई बांगुडा इथे. तर या साईडला बघू शकता हे लोक काहीतरी घेत आहेत. हे काय घेतोय? लाल वाटाणे. लाल वाटाणे, पिवळ्या वाटाणे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे साई बांगुड्यामध्ये. तर या साईडला आपले मित्र सगळे रेडी आहेत, सगळा सेटअप घेऊन. एकदम गावच्या सारखं तुम्हाला फील होईल इकडे आल्यानंतर. तर मित्रांनो, या झाडाचं नाव काय ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. सांगितलं सब घुमाव सब. आगे कैसा आहे ना बाबू, मग माकड बिकड अंगठ्या सीधा तू तो बीच. हाय. इथे एक जाहीर नोटीसचा एक बोर्ड लागलाय, तो आपण वाचूया. तर असं काहीतरी लोकेशन आहे या ठिकाणी. लोक पण पाण्यात उतरलेत, जात राहत मध्ये. चालू आहे खड्डा, जर येऊ दे. अशी कशी उडी मारू लागेल इकडे. एवढं पाणी थंड आहे ना या ठिकाणी, सांगायची इच्छा नाही आमची. तर मित्रांनो, याला पोवायला येत नाही तरी सुद्धा पाण्यात उतरलाय, कारण आमच्यावरती आता भरोसा आहे. असं झोप, आम्ही लोकांना डुबवणार नाही. कडाकडालाच पोह, जास्त आतमध्ये नको जाऊ. असं झोप कडेला. या ठिकाणी बघू शकता पक्ष्यांचा किती मोठा हवा चाललाय. आपलं जेवण रेडी झालेलं आहे. या लोकांनी जेवण मस्तपैकी आणलेलं आहे. तर अशा प्रकारे फायनली आमचा संडे इज फंडे झाला आहे. बघू शकता दोन जणांचं जे भाग्य आहे ते पण जाय नाही, हळूहळू करतात. तर हा ब्लॉग होतो इथेच समाप्त. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि तुम्ही सगळ्या मित्रांसोबत. बाय.